नांदेड आपल्याला कसं जाणवलं, आपल्या काम करताना आपली जी शैली आहे ती नांदेडकरांना निश्चित आवडली. पण आपले अनुभव आमच्याबद्दल काय आहेत, गेल्या 3 वर्षामध्ये आपल्याला अनेक पातळ्यांवर काम करताना नेमके कुठले अनुभव आले याचं विवेचन करत असताना आम्ही नांदेडकर ग्रुपचं मी स्वतः या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की इतक्या सुंदर अधिकाऱ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान ठेवला. आणि साहेब जिथे जिथे जातील तिथे तिथे नांदेडची लोक चांगली होती लक्षात ठेवतील, पण हा झालेला सन्मान सुद्धा ते निश्चितच लक्षात ठेवतील. यानंतर सन्माननीय राऊत साहेबांना विनंती करतोय की या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त कराव्या. आदरणीय राऊत साहेब. मंचावरील मान्यवर आपले नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री राहुलजी कर्डिले, आमचे सहकारी पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार, आमचे दुसरे सहकारी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश कुमारजी डोईफोडे, माझ्या अस्तित्वाचाच भाग असलेले माझे सगळे कुटुंबीय, मंचावरील आणि समोरील कुटुंबीय, आपण सगळे शेवटी एक कुटुंब म्हणूनच मला 2.5 वर्ष सांभाळून घेतलेलं आहे. त्यामुळे हे म्हणणं मला वाटतं निश्चितपणे थोडंसं उचित राहील. 2.5 वर्षांपूर्वी जेव्हा बदली झाली तेव्हा खरं तर म्हणजे एक चांगली संधी होती, कारण याच्यापूर्वी मी नंदुरबारला होतो, पहिली पोस्टिंग होती एसडीएम म्हणून, त्यानंतर सांगलीला होतो ती सीओ म्हणून पहिली पोस्टिंग होती, जळगावला होतो कलेक्टर म्हणून पहिली पोस्टिंग होती. पहिल्यांदा असं झालं की रिपीट पोस्टिंग मिळाली, म्हणजे कलेक्टरशिपचा दुसरा टर्म, त्यामुळे एक फायदा असतो. आता जो कर्डिले साहेबांना मिळेल की बऱ्याचशा बेसिक गोष्टी माहीत असतात, सुरुवात थेट कामाला करता येतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा सुद्धा असा मिळाला की जिथं शासकीय अधिकारी हे काहीतरी कुठून तरी ब्रिटिशांचे लादलेले आहेत किंवा निजामाचे रिजेक्ट आहे असं मानलं जात नाही, तर हे आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करताय. म्हणजे एक मी आता कर्डिले साहेबांना ते सांगत होतो की हा असा जिल्हा की इथं तुम्हाला रोज जुन्या जिल्हाधिकाऱ्यांचे, जुन्या एसपीचे, जुन्या आयुक्तांचे नाव ऐकायला मिळतील, कारण लोक तेवढं लक्ष आणि सकारात्मक गोष्टींसाठी लोक तेवढं लक्षात ठेवतात. म्हणजे अगदी मी उदाहरण सांगायचं, स्वाधीन क्षत्रिय सर जेव्हा माझा ज्या वर्षी जन्म झाला त्या वर्षी नांदेडला जिल्हाधिकारी होते, अजूनही त्यांचं नाव निघतं की त्यांच्या काळात हे झालं ते झालं, आणि ते सुद्धा तेवढ्याच आवडीनं फोन करतात आणि विचारत असतात की नांदेडमध्ये काय चाललंय, यायचं आहे, नियोजन करतो वगैरे. असं इतरही अधिकारी नजीकच्या काळातले आपण नेहमी बघतो की त्यांचं रोज नाव निघतं. असे का अनेक चांगले अधिकारी होऊन गेले. तर एवढं हे जे अपेक्षण आहे, एवढं स्नेह आहे, एवढा एक तो ऋणानुबंध आहे, तो जपणारा जिल्हा म्हणून एक नांदेड प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये. आणि एक साधारणतः 2-2.5-3 वर्षांचा स्टेबिलिटीचा टाइम मिळतो आपल्याकडे. सहसा म्हणजे मागच्या 25 वर्षात फक्त 10 जिल्हाधिकारी झाले, म्हणजे 2.5 वर्ष ऍव्हरेज हा सगळ्यांचा आहे. इतर ठिकाणी जर बघितलं तर 25 वर्षात काही ठिकाणी 25च्या पुढे आकडा गेलेला असेल. अशा पद्धतीचा एक चांगला प्रशासकीय दृष्ट्या एक नावाजलेला जिल्हा आहे. विभागीय हेडक्वार्टर आता आज नसेल तरी भविष्यात निश्चितपणे होईल अशा प्रकारचा जिल्हा आहे. आयजी हेडक्वार्टर आहे आपल्या इथं, युनिव्हर्सिटी आहे. तर या अशा ठिकाणी काम करायला मिळणं हे एक स्वतःमध्येच एक खूप मोठी ऍक्च्युली एक सन्मानाची बाब असते. आणि ती जी लिस्ट आहे, स्वाधीन क्षत्रिय सरांपासून श्रीकांत परदेशी सरांपर्यंत सगळी जी नावं आहेत त्याच्या खाली आपलं नाव आहे, हे सुद्धा एक अधिकारी म्हणून खूप मला वाटतं मानाची गोष्ट असते. तो एक बहुमान इथं निश्चितपणे मिळालेला आहे. आणि ज्यावेळेस जॉईन होतो तेव्हाच माहित असते की एक्सपायरी डेट कुठल्या ऑफिसर सोबत घेऊन झालेला असतो की आपली बदली होणार आहे. आणि साधारणतः एक निवडणुका झाल्यावरती, म्हणजे विधानसभेची निवडणूक झाल्यावरती, कारण आता काय की बरेचसे अधिकारी वेटिंग मध्ये ज्यांना कलेक्टरशिप अजून मिळाली नाही, आणि ते पण थोडंसं असतं की सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. त्यामुळे मग साधारण ज्यांचे 2 वर्ष झाले त्यांच्या बदला 2-3 महिन्यात होतील असा सगळ्यांना आम्हाला निरोप आला. त्यानुसार मग मी रिक्वेस्ट केली की साधारण मार्च पर्यंत होऊन जाईल, म्हणजे आपली एक तर क्रीडा स्पर्धा पण होऊन जातील आणि हातातले काही प्रोजेक्ट पूर्ण होतील. परंतु मग पुढच्या पोस्टिंगची अवेलेबिलिटी बघता थोडंसं अगोदर बदली झाली तर हरकत नाही. आता ते 1-1.5 महिना मागे पुढे तेवढं चालतच असतं. आणि त्यावेळेस मग सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की ही जी महसूल स्पर्धा, आपली क्रीडा स्पर्धा राज्यस्तरीय आहे, मग याचं कसं होणार. मात्र जसं मला कळलं की पुढचा व्यक्ती राहुल कर्डिले आहे, त्यावेळेस मी म्हटलं की आता मला काही चिंता नाही, अतिशय एबल हँडमध्ये ही स्पर्धा जाईल. आणि कदाचित दुसरं कोणी असतं तर मला जर एक्सटेन्शन मिळालं असतं किंवा मग काहीतरी विभागीय आयुक्तांनी विशेष जबाबदारी दिली असती. परंतु थँकफुली ती जबाबदारी घेण्याची आवश्यकता पडली नाही आणि कर्डिले साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे तो पुढचा कार्यक्रम आहे तो लागू केला. कारण शेवटी प्रशासन किंवा विशेषतः अधिकाऱ्यांच्या बदल्या हा कसा असतो की हॉकी सारखा खेळ आहे. तुम्ही प्रत्येक गोल स्वतः मारू शकत नाही. टीमवर्क असतं, तुम्हाला कधीतरी पास द्यावा लागतो,
योग्य ठिकाणी असलेला खेळाडूकडे आणि मग तो गोल करतो. तर तसाच हा आता मी पास दिलेला आहे असं मी समजतो आणि पुढे निश्चितपणे खूप गोल यामध्ये आपले पुढचे जिल्हाधिकारी करतील. आणि मी त्यांना सुद्धा हे वारंवार सांगत आलेलो आहे जेवढ्यांना आमचं इंटरॅक्शन झालं की नांदेड जिल्ह्यात खूप प्रेम मिळतं आणि आता हे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. खरं तर कुठलाही अधिकारी येऊन काम करतो हा एक प्रकारे कर्तव्याचा भाग आहे. म्हणजे आम्हाला अकॅडमीत एक शिकवायचे की ज्या कामाचा पगार मिळतो त्याचे आभार घ्यायचे नाहीत. खरं तर हे सगळं एक अधिकाऱ्याचं कर्तव्य म्हणून वगैरे काम केलं. परंतु शेवटी एक आपण सोशल अॅनिमल असतो, मनुष्य प्राणी म्हणून, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांशी नेहमी भावना जुळतात. आणि हा जो मागचा 2.5 वर्षांचा कालावधी होता हा तसा पाहिला तर फारच इंटरेस्टिंग होता की या काळामध्ये अनेक सामाजिक आंदोलनं झाले, निवडणुका झाल्या, 2 निवडणुका सोबत झाल्यात, अनेक स्थित्यंतर आपण बघितली आणि त्यामध्ये मग खूप जास्त सगळ्यांशी संपर्क आला. म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींशी खूप चांगल्या प्रकारे संपर्क आला. इलेक्शन जरी असते, इलेक्शन मध्ये साधारणतः संघर्षाची भूमिका निर्माण होते, परंतु धन्यवाद सगळ्यांचे मानावं लागतील की तसं झालं नाही. पत्रकार बंधू आपले आहेत, आता बोकाराजी म्हटले की आम्ही म्हणजे बातम्या लावल्या नाही, परंतु मला वाटतं की काही बातम्या ज्या अगेन्स्ट लागल्या असतील त्या चांगल्या हेतू नव्हत्या आणि सिस्टम सुधारावी यासाठी, जे खरं तर आपलं आद्य कर्तव्य राहतं पत्रकाराचं. परंतु असं विनाकारण त्रास देण्यासाठी वगैरे असं कुठं मला झालेलं आठवत नाही किंवा तसं काही मेजर झालं नाही. आणि जे बरोबर आहे ते बरोबर, जे चूक आहे ते चूक, जिथे सुधारणा अपेक्षित आहे ते आपण दाखवून दिल्या. तसंच संघटना सगळ्या ज्या आहेत, सगळे पदाधिकारी आज आहेत, शेतकरी संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, इतर संघटना, आपण सगळ्यांनी वेळोवेळी जे सहकार्य केलं ते खरंच मोलाचं होतं. म्हणजे खरं तर म्हणजे माझा तो एक थोडीशी फिलॉसॉफी आहे की जी गोष्ट बोलून सुटू शकते त्याच्यासाठी कशाला मग कागद काळा करत बसायचा. त्याच्यामुळे मग प्रत्येक वेळेस कोकाटे साहेब होते, अगोदर शिवाळे साहेब होते, नंतर अविनाश कुमार साहेब आले, आमचं एकच नेहमी डिस्कशन असायचं की आपण बोलून घेऊ, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. त्यामुळे मग मराठा आंदोलनाची पण वेळ जेव्हा होती त्यावेळेस आपण सातत्यानं चर्चा केली. एवढी की एकदा तर मी फोन केल्यावरती मला नाव सांगत मी कोण बोललो, असं झालं की म्हणे आता किती वेळा आपण चर्चा करायची, समोरचे म्हणतात बस झाला नाही, म्हटलं या एकदा आपण चर्चा करू. तसंच जेव्हा मुलाचं अतिशय गंभीर घटना घडली तेव्हा सुद्धा असंच आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं. आताही परभणीच्या घटनेनंतर जे प्रतिसाद उमटत होते, आम्ही रात्रभर आम्ही दोघं अर्धा तासांनी माझा नेसपी साहेबांचा फोन चालू होता की सब ठीक आहे ना, कुछ इश्यू आहे क्या. आणि काय होतं की कायदा सुव्यवस्था ही अशी गोष्ट आहे की ती अतिशय आपण म्हणतो ना नाजूक अशी फ्रजाईल असते. बऱ्याचदा असं व्हायचं की आपल्याकडनं मागण्याचे की नाही आम्ही प्रतिकात्मक करतो, 1-2 टायर जाळतो आणि बस, फक्त तितकं सोपं नसतं. एक टायर जरी जळाला तरी जिल्हा 4 महिने मागे जाऊ शकतो, इतकं त्याचं गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही नेहमी विनंती केली की आपण शांततामय मार्गाने करा, मोर्चा काढा, मूक मोर्चा, आक्रोश मोर्चा असतो, त्यानंतर निवेदन द्या आणि ते स्वीकारून आपण त्याच्यावर पुढे कारवाई करू. आणि आपण प्रत्येक वेळेस ते शेतकरी विषय असतील, ऊसाचा विषय असतील, राजीव साहेबांचा किंवा गाडगेकर साहेबांचा, आपले सामाजिक विषय असतील, प्रत्येक वेळेस आपण त्या पद्धतीनं सहकार्य केलं. अनेक अडचणीचे प्रसंग आले परंतु त्यावेळेस सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि शेवटी आता जसं दशरथ पाटील म्हटले की टू वे प्रेम आहे, 2 बाजूंचं प्रेम आहे. आता प्रेमामध्ये युद्धामध्ये सगळं माफ असतं. तसं प्रेमामध्ये आपण एक माझ्या चुका असतील किंवा काही माझ्याकडनं राहून गेलं असेल ते सुद्धा आपण मोठ्या हृदयानं माफ केलं, हे सुद्धा मला नमूद करावं लागेल. कारण शेवटी सगळ्या गोष्टी म्हणजे होत नाही असं मी कधीच म्हणणार नाही की माझ्याकडनं सगळं परफेक्ट झालं. किंवा आज जरी आपण म्हणत असले तरी यातले बरेच चेहरे बघून मला आठवतं की त्यांचं काहीतरी काम माझ्याकडे राहिले नाही. त्याचा कधीने सर्वांच्या गळ्यात पडणार आहे कदाचित. परंतु ठीक आहे, आता ते अनेक वेळेस काय असतं की अनप्रेसिडेंटेड काहीतरी गोष्ट येते, अचानक काहीतरी वेगळी गोष्ट समोर येते किंवा काही कोर्टाचे निर्णय असतात, शासनाचे निर्णय असतात. आणि बऱ्याचदा असे होते की काय होते की जिल्हाधिकाऱ्यांकडे येणारे जे व्हिजिटर असतात ते बिचारे काम होत नाही हे सगळ्यांनी सांगितल्यावर एक शेवटची आशा म्हणून येतात आणि ते काम खरंच कुठेतरी नियमामध्ये बसत नसतं. त्यावेळेस आम्हाला वाईट वाटतं की कसं करायचं. पण शेवटी एक मी ठरवलं होतं की आपल्या मनाविरुद्ध गोष्ट आहे की नाही याच्यापेक्षा कायद्याविरुद्ध जर जात असेल तर ती करायची नाही. बऱ्याचदा मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात जर ते कायद्यात बसत असेल तर ते तसा पण एक अँगल असतो. परंतु एक मात्र आपल्याला निश्चितपणे सांगतो पूर्ण माझ्या मनापासून की मी 100% प्रामाणिक प्रयत्न केला की प्रत्येकाला किमान मार्गदर्शन तरी मिळावं. प्रत्येक गोष्ट होणार नाही आपल्याकडनं, मान्य असते, कधी कधी शासनाच्या स्तरावरचं असतं, कधी कोर्टाचा विषय असतो, कधी काही इतर लिगल अडचणी असतात, परंतु मी मार्गदर्शन तरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आपल्याकडनं मिळाला. म्हणजे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत एक इथले आपले सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यायचे की साहेब माझं काम झालं नाही, बदली झाल्यावर ते आले की ठीक आहे नाही झालं पण तुम्ही प्रयत्न केला हे मला छान वाटलं. म्हटलं की ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. काम झाल्यावर तर धन्यवाद देतातच लोक, परंतु न झाल्यावरही ते आपले एफर्ट जे आहेत, प्रयत्न जे आहेत त्याला एक प्रकारे
कुठेतरी पोचपावती दिली तर मला खूप छान वाटलं. आणि आता माझ्या वडिलांनी सुद्धा सांगितलं की आमची नेहमी चर्चा व्हायची की महाराष्ट्रातले इतर जिल्हे आणि हा जो आपला भाग आहे की आपल्या इथं कसं निजामाची लिगसी आहे. थोडस बाकी महाराष्ट्राच्या तुलनेत आपण उशिरा सुरुवात केली. म्हणजे जेव्हा आपण विचार करतो 1948 ला काय परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मराठवाड्यामध्ये, तर आपल्या इथं साधं मेडिकल कॉलेज नव्हतं, शाळा अत्यंत कमी होत्या. तुलनेत विदर्भात किंवा पश्चिम महाराष्ट्रात तर खूप चांगलं होतं. तिथून सुरुवात करून आज आपण इतर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांशी कुठेतरी कॉम्पीट करतोय, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि त्या अमृत महोत्सवी वर्षात सुद्धा इथं थांबण्याचा योग आला, हा सुद्धा तेवढाच एक चांगला बहुमान मला या ठिकाणी मिळाला. आणि आपण सगळ्यांचं जे काही प्रेम मिळालं हे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की प्रोफेशनलच्या पुढे जाऊन वैयक्तिक पातळीवरचं होतं. की निवेदन दिल्यावरती सगळे गेल्यावरती कोणतरी विचारायचं, साहेब तुमचं बहुतेक जेवण राहिलं वाटतं आमच्या निवेदनाच्या भानगडीत, जरासा चेहराही दिसतोय. अशी काळजी करणारे लोक या ठिकाणी मिळाले. आणि हे खरं तर ठीक आहे, निवेदन दिलं काम संपलं असं असतं, परंतु तसं न ठेवता आपण वैयक्तिक पातळीवरती सुद्धा ऋणानुबंध जपले, तर हे निश्चितपणे खूप महत्वाचं आहे. माझ्या कन्याचा जन्म इथं झाला. अमेरिकेमध्ये आतापर्यंत पद्धत होती, मला वाटतं आता ट्रम्पने बंद केली, की मुलाचा जन्म झाला की त्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं. तसं नांदेडचं नागरिकत्व माझ्या मुलीला मिळालेलं आहे. आणि ती स्वभावानं गुणानं पूर्ण नांदेडीच आहे, त्याच्यात काही वाद नाही. आणि ते अतिशय मी त्याचा आम्हाला अभिमान आहे या शहरामध्ये, गुरु गोविंद सिंगांच्या पावन नगरीमध्ये आणि इतर सांस्कृतिक वैचारिक अधिष्ठान असलेल्या नगरीमध्ये तिचा जन्म झालाय. आणि खूप म्हणजे मेमोरेबल इथल्या गोष्टी आहेत. यापूर्वी काय झालं, सांगलीमध्ये असताना दुष्काळ पूर त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे कसं की त्याच्यात काम भरपूर होतं, परंतु त्या आठवणी अशा ह्या नसतात. किंवा कोविड होतं जळगावमध्ये, तिन्ही वेळेस बघितल्या कोविडच्या, तर ते काम खूप केलं, त्याच्यात रिझल्ट पण मिळाले, परंतु त्या आठवणाचं नको वाटतं. पण नांदेडमध्ये सुदैवानं तसं काही कुठली मोठी आपत्ती आली नाही. अनेक आपत्ती स्थानिक पातळीवरती आल्यात, अनेक अडचणी आल्यात, त्यामुळे नांदेडच्या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या सुखदच आहेत, हे निश्चितपणे या ठिकाणी नमूद करावं लागेल. आणि जसं मी सांगितलं की दुसरी टर्म होती, त्यामुळे अनेक नवीन गोष्टी करता आल्या. आता त्याचं सगळं आपणच सगळ्यांनी त्याचे बऱ्यापैकी उल्लेख केलेला आहे, त्यामुळे पुन्हा करणार नाही. परंतु सगळ्या स्तरामधनं जे काही सहकार्य मिळालं, आमचे अधिकारी कर्मचारी यांनी मनापासून याच्यामध्ये सपोर्ट केलं. आणि पुन्हा तिथं मी तेच घडलं की जर सरळ बोलून काम होत असेल तर मग कशाला नोटीस काढणे आणि ते समोरच्याला शिवाय घालणे वगैरे. आणि जिथं गरज पडली तिथं तेही केलं बंद दारामध्ये. परंतु किमान एवढं एक चांगलं सहकार्य सगळ्यांकडनं मिळालं. मधल्या काळात थोडंसं ऑफिसमध्ये लोकांची सुद्धा कमतरता होती, 2च डेप्टी कलेक्टर्स होते, तहसीलदार 5-7 वेकंट होते, परंतु त्या काळातही कुठं काही आपल्या अधिकाऱ्यांनी काही कमतरता जाणवू दिली नाही. अनेक मोठे कार्यक्रम आपण यामध्ये घेतले, मग शासन आपल्या दारी असेल, महासंस्कृती असेल किंवा अनेक मेळावे असतील. वीर बाल दिवसचा एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण घेतला होता. त्यानंतर आपण दिवाळी पहाट दरवर्षी घेतो, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आपला कार्यक्रम. सांस्कृतिक खूप आपल्याला काम करता आलं आणि ते सगळं जनतेच्या सहकार्यामधनं झालं. कारण शेवटी एकमुखी प्रशासन कधीच चालत नाही. म्हणजे ते फक्त मी म्हणेन ती पूर्व दिशा किंवा असाच कार्यक्रम झाला पाहिजे असं म्हटलं की तिथंच तो कार्यक्रम आपला ठेपाळतो. मात्र जेव्हा लोकांकडनं सजेशन येतात आणि सोल्युशन येतात तेव्हा ते खऱ्यापैकी प्रॅक्टिकल असतात. आणि मी बऱ्याचदा असं करायचो की एखादा अडचण आली तर तिथं आपला तुम्ही उसाचा विषय काढला, तुम्हाला विचारलं की याचं सोल्युशन काय. कारण तुम्हाला माहिती तुम्ही 20-25 वर्ष त्या क्षेत्रात काम करताय. मी काही एक परीक्षा पास करून सर्वज्ञानी माणूस होत नाही, अनुभवातूनच होतो. अनुभव असाच येतो. आपण जर समोरच्याशी बोललो की एखाद्या विषयी तुमचं काय म्हणणं आहे, माळेगावची यात्रा आपल्याकडे मोठी असते, आम्ही 3 वर्ष एकच ठरवलं होतं, SP साहेब पण होते त्याच्यामध्ये, की तिथल्या लोकांना विचारू की काय पाहिजे. त्यांना सगळ्यात चांगलं माहिती आहे, ते तिथे ऍक्च्युअली झेलतात ते. त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने 3 वर्ष नियोजन झालं आणि शिकायला भरपूर मिळालं. माझी एक नेहमी सवय होती की एखादा कोणी आला शेतकरी, माझा रस्त्याचं काम आहे, त्याला सहज दुसरा प्रश्न विचारायचो, मग यावेळेस काय पाण्याची काय परिस्थिती, तो जरासा हरकून जायचा, हा काहीतरी विचारतात मला. आणि मग सांगायचा उत्साहानं की हा आमच्या सर्कलमध्ये पाऊस तर नॉर्मल दिसतोय, कारण कागदोपत्री नॉर्मल होता, पण आमच्या गावात पाऊसच पडला नाही. ते खरी परिस्थिती तिथं आपल्याला कळते. नाही तर नुसते कागद बघितलं तर हा हे सर्कल तर चांगला आहे म्हणतो आपण. अशा अनेक गोष्टी झाल्या. बऱ्याचदा असं होतं की चांगल्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात, त्याचं श्रेय ऑटोमॅटिक आपल्याला मिळतं. तशा पण गोष्टी काही झाल्यात. काही गोष्टी म्हणजे संबंधित अधिकारी असतील किंवा संबंधित तिथले जे इतर मान्यवर असतील, नागरिक असतील, त्यांनी त्या घडवून आणल्या आणि त्याचं ऑटोमॅटिक श्रेय मिळालं. कधी कधी उलटही होतं, चूक नसताना एखादं काहीतरी अडचणीत येऊन जातो. सुदैवानं तसं काही असं झालं नाही आतापर्यंत तरी. मात्र या सगळ्या गोष्टी आयुष्यभर सोबत राहतात आणि जे काही अडचणीचे प्रसंग आले त्यामध्ये आपण सगळ्यांनी खूप म्हणजे मनापासून साथ दिली.
माझ्या कुटुंबानं मनापासून त्याच्यात साथ दिली. मला घरचं कधीच टेन्शन नसायचं, हे फार महत्वाचं आहे. नाही तर जर घरचं टेन्शन घेऊन ऑफिसमध्ये जिल्ह्याचं टेन्शन असलं तर मग काम करणं अवघड होऊन जातं. त्यामुळे तो एक मी सगळ्यांचा नेहमी आभारी राहील. बाकी माझी जी काही जडणघडण झाली माझ्या आई वडिलांनी, मी नेहमी म्हणतो की मला अकॅडमिक इंटेलिजन्स वडिलांकडनं आणि इमोशनल इंटेलिजन्स आईकडनं आलेलं आहे. ते थोडंसं आजकालच्या जगामध्ये जास्त महत्वाचं आहे. आज काय झालंय की लगेच दुखावलं जाण्याचा प्रकार वाढतोय. एखादी फेसबुक पोस्ट, व्हॉट्सअप पोस्ट येते, आपण दुखावलं जातो. तर ते सगळ्यांचाच विषय, तो काय आपलाच फक्त असा नाहीये. त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता वापरून खूप जास्त आपल्याला काम करावं लागणार आहे इथून पुढे. एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, पण तेवढंच इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता हे सुद्धा महत्वाचे आहे. आणि मला वाटतं की त्याच माध्यमातून मी थोडंसं काम करण्याचा प्रयत्न केला आणि जो आपण प्रतिसाद दिला त्याच्यामुळे खूप चांगला हुरूप आला, त्यातनं ऊर्जा मिळाली आणि ते काम पूर्णत्वाकडे नेता आलं. जे काही राहिलं असतील ते कवडेले साहेब निश्चितपणे पुढच्या काळामध्ये पूर्ण टीम आहे, अविनाश कुमार साहेब आहे, डोईफोडे साहेब आहेत, यांच्या माध्यमातून निश्चितपणे ते पूर्णत्वाकडे जाईल. आपण आता पुढच्या 3-4 पोस्टिंग माझ्या करून टाकल्या तिथं. मुख्य सचिव फार लांबची गोष्ट आहे, त्याचं तेव्हा होईल बघू. मात्र त्याच्यापूर्वी ज्या नांदेडला विभागीय आयुक्तालय आपण तयार करून टाकला, त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. निश्चितपणे जेव्हा केव्हा होईल तर बघू, त्यावेळेस जर आला योग तर पुन्हा कदाचित आपली सेवा करण्याचा. आणि नांदेडचा तशी इतिहास आहे की इथं एकदा आल्यावरती पुन्हा पोस्टिंग होतेच. आता अविनाश कुमार साहेबांनी तर लगोलग घेतली, उमाप साहेब परत आले ते कॅब घेऊन, गुरव साहेब परत आले. तर तसं एक थोडंसं बघूया, काय जर योग आले तर निश्चितपणे मला सुद्धा आवडेल. सोबतच कोणतरी म्हटलं की ते वडजे पाटील बोलले वाटते की कार्यशाळा वगैरे, तर माझ्या मनातलं बोलून दाखवलं. मी नेहमी माझ्या घरच्यांना म्हणायचो की मसुरी अकॅडमी किंवा यशोदा आपली महाराष्ट्राची अकॅडमी, दोन पैकी एका ठिकाणी जाणार. मला आवडतं ते अकॅडमिक्स मध्ये. त्यामुळे खूप मागच्या 2.5 वर्षात मिळालेला आहे. खूप प्रेम मिळालं, स्नेह मिळालं. त्यामुळे असंख्य ऋण आणि ऋणानुबंध दोन्ही या नांदेडच्या जनतेप्रती मी आज व्यक्त करतो. प्रातिनिधिक स्वरूपात अतिशय छान आणि कौटुंबिक प्रकारचा हा कार्यक्रम झाला. मी एकच विनंती केली होती आयोजकांना की अनौपचारिक ठेवा, अनौपचारिक ठेवू नका. आणि त्या पद्धतीनंच आपण बरोबर ते 2 गोष्टीचा मेळ लावून हा कार्यक्रम करून घेतला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि आयुष्यभर आपला ऋणी राहील. धन्यवाद. धन्यवाद साहेब या सुंदर